घरी आले, दुःख वाटलं, भेटायला माणसं आली सगळी. तुकोबारायच्या डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या. आमचे बाबा गेले. दुसऱ्या दिवशी अस्थि संचयाचा कार्यक्रम तोही आटपला. 5व्या दिवशी वारी आली. आता कसं जायचं? आवले बायकोला म्हणायचे, आवले जी जी वारी आली उद्याला, कसं करायचं? एरवी तुकोबाराय विचारित नव्हते आणि आजही विचारलं नाही, पण नुसतं म्हटले उद्याला वारी आवले. शांत बसल्या. अगं मी विचारतोय आवले उद्या वारी आहे. मालक मामांजी जात राहिलेत. आवाज आपल्याला कसं जाता येईन बरं? दहाव्याचा विधी आहे, 11व्याचा विधी आहे, 12व्याचा विधी आहे, 13व्याचा विधी आहे, उदक शांती विधी 14व्यापासून एका आयनापर्यंत चालतोय, दक्षिणायन आणि उत्तरायण. त्याला आपण कोणी गोड जेवण म्हणतोय, गोड पाटा, शास्त्राच्या भाषेत उदक शांती विधी म्हणतात. कसं जाता येईल मालक आपल्याला? काही प्रतिष्ठित माणसं संध्याकाळी येऊन बसायचे, भजन व्हायचं. भजन आटोपल्यावर तुकोबारायांनी गावातल्या काही भावकीतल्या बुजुर्ग लोकांपुढे प्रश्न मांडला. अण्णा, दादा, तात्या, नाना, भाऊ, काका, वारी आली. सगळ्यांना सांगितलं, तुकोबा कसं जाता येईल? 10वा राहिलाय, कसं जाता येईल वारीला? आचार्य भेटी करता आले. तुकोबारायच्या भेटीला आचार्य आले. आचार्य शास्त्री आले, पंडित आले, रामेश्वर शास्त्री आले. रामकाका रामेश्वर शास्त्री. परवाला एका महात्म्याच्या मुखारविंदातून एका शास्त्रीचं चरित्र ऐकलं. या महाराष्ट्राचं नाव दुसऱ्या राज्यात शास्त्री या पदवीनं कोणी नेऊन घातला असेल तर तुकाराम महाराज महामुनी. महाराष्ट्रात पुन्हा काशी विद्यापीठात कोणाचाच फोटो नाही गणेश बुवा, फक्त तुकाराम महाराज महामुनींचा फोटो. काशी विद्यापीठात पुन्हा कोणाचा नाही. या महाराष्ट्र राज्यातला एक वारकरी काशीच्या विद्यापीठात आजही त्या व्यक्तीचा फोटो तुकाराम महाराज महामुनी. कोणासोबत? शास्त्री. जगन्नाथांना पवार, तुकाराम महाराज महामुनी आणि प्रल्हाद शास्त्री दैठणकर. पण तुकाराम महाराज महामुनींनी किती अभ्यास केला. सुक्त घोकायची 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 घोकायची, गुरुवर्यांपुढे प्रश्नाची उत्तरं द्यायची आणि लघुशंकेला गेल्यावर पाण्यात कुंकू टाकल्यावर किती लाल होतंय तितकी लघवी लाल व्हायची. रक्त लघवी वाट उतरायचं. इतका अभ्यास केला, इतका. म्हणून महाराष्ट्राचं नाव काशी विद्यापीठात नेऊन घातलं गुरुवर्य तुकाराम महाराज महामुनींनी. अशातला एक शास्त्री भेटायला आले, रामेश्वर शास्त्री. तुकोबारायचं शिष्यत्व पत्करलं होतं रामेश्वर शास्त्रीने. भाविक कोणाला म्हणायचं याच्यावर सांगतोय. मग देवाला भाविक कोणता आवडतो याच्यावर लक्षात घ्या. आपण बसतोत का त्या चौकटीत? मी वरील बोलायलो म्हणजे लय शहाणा आहे काय? आपण सगळेच बसतोत का ह्या चौकटीत? हे फक्त ज्याचं त्याने विचार करायचा. आणि मग शास्त्री आलात, तुकोबारायचं शिष्यत्व पत्करलं तरी पण शास्त्रीला आवाजावं. तुकोबारायची आरती नेली तरी शास्त्रीला आवाजावं. आलाच शास्त्री. जी आलोय.
महाराज जी हा शब्द रामेश्वर शास्त्री कोणालाच म्हणले नसतील, फक्त तुकोबारायच्या पुढे जी शब्द. कारण ते प्रचंड विद्वान होते रामेश्वर शास्त्री, प्रचंड विद्वान होते त्या काळातले शास्त्री. दोन चार दिवस सारखे भेटायला. आज तुकोबारायच्या डोळ्याच्या कडा ओल्या आहेत. बाबांची आठवण झाली मालक तुम्हाला? मालक म्हणायचे. बाबांची आठवण कायम हृदयात राहील शास्त्रीजी. पण एक उद्याला आठवण येते, उद्याचा रस्ता दिसतोय मला पंढरीचा. लागला टकळा पंढरीचा, मला टकळा लागलाय. शास्त्रीजींनी सांगितलं विधी झाल्याशिवाय जाता येत नाही. त्या काळातला शास्त्री ते का आता दोन चार अभंग पाठ करणारा माझ्यासारखा असेल का? त्या काळातला शास्त्री प्रचंड विद्वान. नाही जाता येत. शास्त्रीजी बोलून बोलून घरी गेले. तुकोबारायच्या सानिध्यात एक व्यक्ती, शिवजी कासार नावाची व्यक्ती होती. कासार समाजाचा शिवजी कासार. शिवजी जी, रामेश्वर शास्त्रीकडं मला जाता येणार नाही. आपल्याला सुतक आहे. आता येतील का शास्त्री? शिवजी कासार बाहेर आले, पाहतात तर अजून 1.5 तासाला शास्त्री उठते. एक चांदणी निघली होती आणि दुसरी निघायची राहिली. घड्याळ पाहत नव्हते ना तेव्हा. चांदण्या पाहूनच गडी उठत होती पाणी भरायला. इतकं लक्ष. हा, एक जण म्हणला पावसाळ्यात चांदण्या दिसत असतात का? काय इचकिनार माणसं मिळच नाही ना, लय इचकिनार. अरे ह्या वरच्या पाहून पाहूनच इथं चांदण्या तयार झाल्या काही काही लोकांच्या. ते का तुमच्या आमच्या सारखं का अलाराम लावला आणि उशा खाली गेला, तक्याखाली अलाराम गेला, वाजलाच नाही. कसा वाजन? तक्या त्या मोबाईलवरून तू डोकं त्याच्यावर जेसीबीचा हात टाकल्यावर कसं वाजन ते? आणि त्यातली त्यात तू रात्री रंगारंगाचं पाणी प्याला, तू कान बहिरे झाले आणि कसा मोबाईल ऐकू येईन तुला? इतकी सुज्ञ लोक होती. शाळा जरी नसतील, मागच्या लोकांना असं गलफट समजू नका. अधिकारी लोक होती पूर्वीची. अजून 1.5 तासाला शास्त्री उठतील. तुकोबारायांनी सांगितलं शिवजी 1.5 तासाला उठल्यावर त्याचे नित्य नेमात ते गुंततील. आपल्याला हा 1.5 तास शास्त्रीला विचारायसाठी जाऊन दार वाजवा आणि सांगा तुकारामांनी बोलवले. स्वतःला महाराज नाही म्हणून घेतलं त्यांनी, तुकारामांनी बोलवले. शिवजी गेले. आता रामेश्वर शास्त्री म्हणजे प्रचंड विद्वान श्रीमंत व्यक्ती होते. रामेश्वर शास्त्री खूप श्रीमंत व्यक्ती. मंबाजी बुवा रामेश्वर शास्त्री त्या काळातले प्रचंड. जसे आता आपल्या लहानपणी 400, 200, 500 एकरवाले पाहिले ना आपण, तसे त्या काळातले हजारो एकर जमिनीचे मालक ते. एवढे विद्वान श्रीमंत. पण चोपदारांनी बघितल्याबरोबर लक्षात आलं, आपले मालक ज्यांना मानते त्यांचे हे सेवक येत, त्यांचे श्रोते येत, त्यांचे भक्त आहेत. आवाज दिला, मालक काय रे? साधा आवाज होता. शिवजी कासार आलेत. बर 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 बर, पगडी जागेवच. काय तुकोबारायचा माणूस आला म्हणल्यावर काय आदर हो. पगडी जागेवर ठेवली. तसेच निघाले. खडावा जाग्यावर. तुकोबारायकडे तसेच. तुळशीपाशी तुकोबाराय उभे. शास्त्रीजी अनुवानी आलात? हो, निरोप आला आपला. काय काम आहे? डोळे भरून आलेले. विचारलं उद्या वारीला जा वाटतंय. विधी करायच्या अगोदर जाता येणार नाही? तुम्ही शास्त्री आहात, तुम्ही आचार्य आहात, तुम्ही पंडित आहात, मला एखादा उपाय सांगता? महाराज रामेश्वर शास्त्रीने तुकोबारायच्या पुढे लोटांगण घातलं आणि रामेश्वर शास्त्रीनं सांगितलं, महाराज प्रचंड विद्वत्ता कमवली,
पण तुमचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून इथून पुढचं जीवन चालवतोय. आता मला चौकटीत गुंतू नका. तुम्ही जे करताल ते शास्त्र मान्य, तुम्ही जे करताल ते पुराण मान्य, तुम्ही जे करताल ते वेद मान्य. कारण वेद मान्य न म्हणायला काय हरकत होतं? वेदाचा तो अर्थ आम्हासी सखावा, वेदाचा तो अर्थ वेदाचा तो अर्थ आम्हासी सखावा, वेदाचा तो अर्थ आम्हासी सखावा. निवावा भार माता, वेदाचा तो अर्थ आम्हाशीच ठावा, येरानी व्हावा भार माथा. वेद तर चारच सांगितले, पाचवा वेद म्हणजे तुकोबरायचा. चहू वेदाचे केले विवर, चहू वेदाचे केले विवर. अर्धाई गहन करोनिया, करोनिया अर्धाई गहन करोनिया. चहू शास्त्रीजींनी सांगितलं तुम्ही करताल ते वेद मान्य, शास्त्र मान्य, पुराण मान्य. आणि मग उजडायची वाट पाहत होते. खांद्यावर उपरणं टाकलं, मशान गाठलं. वडिलांच्या अस्थी उपरण्यात बांधल्या. पंढरपूरला आले, स्नान केलं, अस्थी चंद्रभागेत धुतल्या, उपरण्यात बांधून निघाले घराकडे. चंद्रभागेचं वाळवंट ओलांडतात त्यावेळेला जगाचा बाप समोर उभा आहे, विश्वाचा बाप समोर उभा आहे. आईसाहेब पुढे उभे आहेत. देवाने विचारलं, तुकोबर आहे, अस्थी पाण्यात बुडवायला आलते का वारीला आलते? तुकोबरायने सांगितलं, देवा आम्ही काही जरी केलं तरी ते तुला सगळं कळतंय. मग मी अस्थी चंद्रभागेत बुडवायला आलतो की तुझ्या वारीसाठी आलतो, देवा हे तुला माहित. येतो मी. विटेवरचे मालक रडत होते. तुकोबरायने विचारलं, देवा का रडता, कशा करता का? तुकोबराय, माझ्यावर तुमचा किती भाव आहे आज लक्षात आलं. याच्या अगोदर आलं नव्हतं असा विषय थोडाच, पण एक आगळं वेगळं लक्षात आलं. तुकोबराय परत आले. किती बोलले असतील भावकीचे लोक. कारण कवडीची अक्कल नसलेली माणसं नियम सांगतात. कवडीची अक्कल नसलेली माणसं नियम सांगतात. कवडीची अक्कल. परवाला आपण अजय राहुरीकडे भागवताला होतो मोकळवळला. एका बाईला कोण कानी सांगितलं, राम काका म्हणे रविवारी तुळशीला पाणी घालीत नसते. कोण पाकिस्तानी भेटला त्याला बोले म्हणलं माझ्याकडे. काय सांगतील मूर्ख, त्याचं मेळ नाही. देहूत परत आल्याच्या नंतर तुकोबरायची हाजरी. आणि कोण घेत असतं माहितीये का? आपलेच. काय कोणाची मायविली आपली हाजरी घ्यायला हिम्मत नाही, कोणाची हिम्मत नाही. या गावातलं कुत्र जर खाली चालत जालन्यापर्यंत गेलं तर त्याला वाघ नाही भेटणार, त्याला लांडगं भेटणार नाही, त्याला कोल तर जवळच येणार नाही, चिताही भेटणार नाही, त्याला त्याचेच पाहुणे तोडणार. चिवडो
तुझ्या घरच्याने केली चिवडोनी आनासी तुझ्या घरच्याने केली चिवडोनी आनासी तुझ्या घरच्याने चिवडोनी आनासी तुझ्या तुझा हे तुझा माझी पण तुझा सुकलासी चिवडोनी आनासी तुझ्या घरच्याने केली चिवडोनी आनासी तुझ्या घरच्याने केली आहे तुझा माझी पण तुझा सुकलासी चिवडोनी आनासी तुझ्या घरच्याने चिवडोनी आनासी घरच्याने आपलीच लोक आपल्या इचकिनार वाभाडे काढणार. परत आले तुकोबराय. काय निषेध भावकीच्या लोकांचा कळतं का? फार हुशार आहेत का? एवढा अभ्यास आहे का? इतकं स्वतःला साधू समजायचं का? काय काय दगड हाणले नसतील लोकांनी, काय काय दगड हाणले नसतील. 10व्याच्या दिवशी पूजा मांडली. रामेश्वर शास्त्री मंत्र म्हणायला, रामेश्वर शास्त्री मंत्र म्हणायला. आणि पूजा मांडल्याबरोबर आता तिळांजळीचे मंत्र म्हणायच्या अगोदर रामेश्वर शास्त्रीनं सांगितलं, आस्ती पवित्र करून आणा. आपण जर गंगेवर गेलो तर आधी ब्राह्मण काय सांगतात? आस्ती गंगेत बुडून आणा. रामेश्वर शास्त्रीनं सांगितलं, आस्ती पवित्र करून आणा. तर तुकोबारायाने सांगितलं, शास्त्री सगळ्या तीर्थाची मालकीन तिच्यात आस्ती पवित्र करून आणल्यात. रामेश्वर शास्त्रीचा कंठ दाटून आला आणि 10व्याची पूजा करायच्या अगोदर तुकोबारायाच्या पुढे लोटांगण घातलं. तुकोबारायाने सांगितलं, आम्ही इर्दीतले माणसं आहेत, आम्ही 10 दिवसाच्या सुतकातली माणसं आहेत. शास्त्री तुम्ही आमच्या पुढे लोटांगण का घालता? शास्त्रींनी सांगितलं, शास्त्र वेद पुराण कर्मकांड निष्णात आस्कलित विद्वत्ता प्राप्त झाली. पण रात्री चांदणी निघायच्या अगोदर तुम्ही एखादा मला पर्याय विचारला? मी एवढी विद्वत्ता माझ्याकडे असताना सुद्धा पर्याय सांगू शकत नाही. पण विटेवरच्या मालकावर नितांत ज्याची श्रद्धा आहे, पर्यायच त्याच्या हातात येत. पर्याय त्याच्या हातात आहेत, पर्याय त्याच्या हातात आहेत. भावकी सगळी ऐकायला होती काका, सगळी भावकी ऐकायला होती. सगळे सोयरे पाहाल होते. त्या काळातले तितके विद्वान बाजूला होते. रामेश्वर शास्त्री रडत होते. तुकोबाराय काय विद्वत्ता आहे तुमची, किती विद्वत्ता आहे, किती विद्वत्ता आहे. पवित्र इंद्रायणीच्या साक्षीने तुकोबारायला रामेश्वर शास्त्रीला बाजूला घेतलं आणि तुकोबाराय इंद्रायणी मातेकडे बघून रडत होते. शास्त्री मला काही पर्याय माहित नव्हता. फक्त चंद्र सूर्य तोपर्यंत मी प्रपंचात सुद्धा रक्ताच्या नात्यातल्या लोकांशी सुद्धा विशुद्ध होऊ नये याच्याकरता आस्तीचं गाठोडं चंद्रभागेत बुडवलो. पण त्याची एकमेव श्रद्धा होती, या शरीरात प्राण येतोपर्यंत वारी चुकता कामा नये. विटेवरच्या मालकावरची निष्ठा कायम, आपल्या पूर्वजावरची निष्ठा कायम. इतकी देवाविषयी ज्याला आवडे त्याला भाविक म्हणतात आणि मग त्या भाविकाची देवाला आवडे. भाविकाची आवडी देवा, 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 भाविकाची
इतका ज्याचा भाव देवावर आहे त्याला भाविक म्हणतात. एका बाईच्या नवऱ्याचा नियम होता रोज महादेवाला चिताभस्म व्हायचं. चिताभस्म म्हणजे मेलेल्या माणसाची जाळलेली राख, याला चिताभस्म म्हणायचं. रोजचा नियम होता. पण नियमही असा चालला, त्या गावात माणूस मेला नाही असा दिवसच नाही, म्हणून ते चलत होत. कारण ती व्यक्तीच राहत होती एका फार मोठ्या नगराच्या बाजूला. माणसं मरायची आणि संध्याकाळी माणूस जाळला की सकाळी गंगेचं स्नान करायचं. मुठभर राख ती त्या खापराच्या वाटीत घ्यायची, दारात तुळशी पुढे ठेवायची, आतमध्ये जाऊन देवाला स्नान घालायचं ना आवाज द्यायचा, लक्ष्मी भस्म घेऊन ये. ती बाई भस्म घेऊन जायची आणि मग त्या मालकाने जिजा भस्म लावायचं देवाला. भाविक सांगतोय, भाविक भाविक भाविक. एक दिवस त्या गावात तर कोणी गेलंच नाही. एकदाच घडलं, एकदाच. आणि परिसरातही 5-25 खेड्यात कोणी गेलं नाही. रिकामी वाटी तुळशीपाशी टेकली. अंतकरणात दुःख होतं. आज चिताभस्म ती समर्पित करू शकत नाही मी, म्हणून देवाला स्नान घातलं, गंध लावला, फुलाक्षदा बेल वाहला भगवान शिवजीला. आणि आता हे भस्म लावायचे. पण आपण मशानात जाऊन आलो हे त्या माणसाला माहित होतं. काल कोणी अंत्यविधी झाला नाही हेही माहित होतं. पण ठरलेल्या नियमानुसार आवाज दिला, लक्ष्मी भस्म घेऊन ये. बाईसाहेब ठरलेल्या नियमानुसार तुळशीच्या जवळ टेकलेल्या वाटीत डोकून पाहतात, वाटी रिकामी. 2 आणली होती, खापराची वाटी, झाकणी. दुसरा आवाज आला 2-4 मिनिटाला, लक्ष्मी भस्म घेऊन ये. त्यांच्या लक्षात आलं काही कामात असेल. तरी थोडा वेळ तिथं बसले आणि मग तिसऱ्यांदा आवाज दिला, लक्ष्मी अगं अन्न भस्म. बाईने विचार केला, 3 आवाज देऊन जर आपण आज्ञाभंग करतो, आपण पातिव्रत्याच्या यादीत बसत नाहीत. अरुंधतीला वडिलांनी सांगितलं तुझं लग्न करायचंय. आईसाहेब म्हणले मी अशा व्यक्तीशी लग्न करीन की मला नवरदेवाला काही प्रश्न करायचे. आता ती पद्धत सुरू झाली. कारण विश्वात 9 लोकायला लग्न करायचं नव्हतं. त्याच्यापैकी एक कर्दमाला बळच ब्रह्मदेवाने लग्न करायला लावलं. ते म्हणले मी लग्न करतो, पण जिच्या संग करायचंय का आधी तिला विचारू द्या. काय हरकत नाही, विचारा. देवहूती नाव, देवहूतीचे बरोबर. इति श्रीमन्महाभागवते पुराणे क्रदमचरित्रायां देहूतीय संलग्ने स्थित भवा समंगलाति जायते नाम एकम सुता भव प्राप्त्यस्तु त्वमां मंगला तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं. एक मुलगा होईपर्यंत राहील, नंतर तू माझी नाही मी तुझा नाही. ते म्हणले हो काय हरकत नाही, ठीक आहे म्हणले. आईसाहेब म्हणले ठीक आहे. कपिलांचा जन्म झाला की निघून गेले. अरुंधतीचे काही प्रश्न आहेत. ज्याच्या सोबत लग्न करायचं त्यांच्याकडे गेल्या. आता महाराजांनी पाहिलं आपले होणारे सासरे आलेत आणि होणारी बायको आली. अतिथी देवो भव. चटाया 3 टाकल्या, एक स्वतःला टाकली, होणाऱ्या सासऱ्याला टाकली आणि होणाऱ्या बायकोला टाकली. नका होई नका चुलीत का जाईन, पण
अतिथीला टाकली. आणि मग बसा म्हटल्याबरोबर अरुंधतीचे वडील बसले. आता महाराजांचा विषय असा झाला, ह्या बसल्याशिवाय आपण कसं बसावं? अतिथी देव भाऊ. अक्षिदा पड्यावर पाणी ग्रहण केलं, बायको बसा ना. दुसऱ्यांदा आवाज दिला, बसा ना. असा मी ओरडतोय असं नाही बरं का, ते कसा आवाज असेल? अहो बसा, आपल्याला अंतरण टाकलंय, बसा. पण बाई बाईच होती. बाईनं विचार केला, आदा कदा आपल्या प्रश्नाच्या चौकटीत नवरदेव उतरला, माझं जर लग्न झालं तर यांनी आसन टाकलेल्या पट्टीवर नवऱ्याकून सेवा घेतल्याचं पाप लागते. काय बाई असलो, लग्नाच्या आधी नवऱ्याविषयी इतका आदर. विमानात एक बाई भेटली मला, विमानात चांगली बाई होती, काही वाईट नाही. गवानी साहेब छान बाई होती ती. मला खिडकीच्या तोंडाचं शीट आलतं, त्याच्यातून काय असं हवा येत नाही, काय नाही, पण नुसतं बारीकसा असते ती खिडकी. तिथं बसलो मी. माझ्या शेजारीच त्या बाई बसल्या आणि इकडच्या कडीला त्यांचे मालक होते का देव जाणी, पण बसले. ते जोडीने तापून मालक समजावं, पण बहीण भाऊ नव्हती. वागण्याहून कळतन माया का गोळ्या संपल्यात का काका, लगेच कळतन. हो ना, मी काय गांजा वडीतो का काय. पण बहीण भाऊ नव्हते हे लक्षात आलं. हा असू द्या असू द्या. तर मी म्हणलं अहो, तर त्याला मराठी कळत नव्हती आणि इंग्रजी मला येत नव्हती. मग ती तिकून पाणी द्यायला एक बाई आली. देतीन ती म्हणा, पाणी फुकटच देते, बाकी नाही देत काही फुकट. हो ते पाणी प्लीज वॉटर. तेव्हापासून मला वॉटर, पाण्याला वॉटर म्हणतात कळालं. आधी काही माहित नव्हतं ना, शिक्षण कमी ना, काय एवढं कळत आपल्याला त्याच्यावर. हे कळायला ना काय, त्या डोमला कळून फायदा आपल्याला. करायचं बी त्याच्याहून काय, गाथा कळाला, ज्ञानेश्वरी कळाली, पंढरपूरची वारी कळाली, आणि ते कळून करायचं तरी काय आपल्याला. ज्याला कळायला ते कळते, काय करायचं आपल्याला त्याच्यावर. तर त्या बाईला म्हणलं, ताई मग तर शीट बदलता येत नाही म्हण. नाही नाही नाही, त्याला सगळ्या भाषा येतात. मी म्हणलं पण ह्या मॅडमला तिकून बसवा. मला मॅडम बी म्हणता नंतर आलं. म्हणलं यायला तिकून बसवा. ते बसल्या तिकून. पाणी या बाईनं आथरून टाकल्यावर बसावा का न बसावा याच्यावर सांगायलो. आणि मग विमान असं सनसन सनसन पुढं चाललंय वरून. हो ते खालून कुच चलन. आणि मग तिनं ते पिशीतला पेरू काढा, पिशीतला पेरू काढा. मला वाटलं आता यायचे इतके नाजूक हात, चाकू तर विमानात नेऊ देत नाही, तर आता यायला कापतेन कशानं. तर मला वाटलं आता मी शेतकरी माणूस बुकीन कांदा फोडणार, असा पेरू दाबल्याबरोबर 2-3 तुकडे केले असते. आता मी खुनवायलो, पण त्याला वाटन हेच खातो काय. आणि पुन्हा मी धोत्राव दिसू लागलो ना का बाळ्या. धोत्रावाले लोक येड्यावणीच करतात. कंडक्टर मला खालीवरी बोलू लागलं एकदा, काय मामा तुम्हाला कळत आहे का. मी म्हणलं जरा हिशोबात राह. तू या डबक्यात जितक्या नोटा आहेत का, ते धोत्रावाल्याचं चित्र असल्याशिवाय नोट चलत नाही. गांजा वड्यावणी करी जाऊ नको जरा. हा धोत्रावाल्याला येड्यावणी करतो काय. ते म्हणलं बरं जाऊ दे. ड्रायव्हर म्हणला काय झालं. काय नाही, येड म्हातारे. ते मला येड म्हणलं. त्याच्यासारखे इशिक नाही मी अवताल झुपायचो का, पण ते मला येड म्हणलं. आता कुठं नादी लागाव आहे का नाही. जाऊ दे म्हणलं, येडा ती येडा, असं नाही का येड. आणि ते असं गबाळ्या आणि पाहिल्यावर पण ते त्याच्या महिमेतले लोक, शिकलेली माणसं. त्यानं लगे टिश्यू पेपर काढला की पेरू साफ केला. टिश्यू पेपरच म्हणते ते. चढ शिकायलो. अहो एक बँकेत म्हातारी गेली, करा सहित लावाशाही, आणि तिला विचारलं आजी काय चाललंय. म्हणली काय नाही, मी लय बिजी. आणि अंगुठी दी आली.
आणि बिजी म्हणाली पहा. मग आता तिला कळायली इंग्रजी आणि बाळ्याचे काय फ्यूज उडालेत का? मला काय नाही कळायची इंग्रजी. तुम्ही बी असे मस्त गंभीरवाणी ऐकायला लागले. विठाला विठाला विठाला. त्यानं ते पेरू साफ केला तर मला वाटलं आता खाईन. जिजीकडे द्यायला. जिजीनं एक पैशाचा विचार न करता टपकन टोकारला. पुन्हा एकदा टोकारला आणि मग ती लगेच म्हणली विवेक घे रे. मला वाटलं विवेक जागा बदलून खाईन, पण विवेकनं त्याच जाग्यावर टोकारला. मी त्या बाईला बोलिलं, म्हणलं प्लीज विमान थांबतय का? काय वेड्यासारखं बोलता म्हणे महाराज तुम्ही, आता कसं थांबन इथं? मी म्हणलं बाई पण मला भीती वाटायली. काही नाही काही नाही काही नाही वाटत, आम्ही पण माणसं आहेत. मी म्हणलं बाई विमान जळण्याची शक्यता आहे. काय बोलायले म्हणे तुम्ही? मी म्हणलं बायकोचं उष्ट यानं माझ्या देखता खाल्लंय, नाही विमान जळायचं काय पापानं. काय बापू परिस्थिती, काय वागणं, काय सप्त्याला दम नाही, भागवतायला दम नाही, रामकाका रामायणाला दम नाही, आता शिवपुराणाला पण दम नाही. किती 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 गुण गुण. 2 आवाज दिलेत. बसा. सेवा घेतल्याचं पाप लागतंय. 3रा आवाज दिला, अहो बसा, आज्ञा मोडण्याचं पाप लागतंय. बसलं तर सेवा घेतल्याचं पाप, नाही बसलं तर होणाऱ्या पतीची आज्ञा मोडण्याचं पाप. करावं काय? युक्तिवाद किती गोड. स्त्रीचं कोणतं अंग पुरुषाचं असते? वामांगे रखुमाई दिशे दिव्य शोभा, अर्धांगी पार्वती सुमनाच्या माळा, विभूतीचे उधळण शीतकंठ निळा, ऐसा शंकर शोभे उमा वेल्हाळा. जय देव जय श्री शंकरा, स्वामी शंकरा. आरती ओवाळू भावार्थे ओवाळू, तुझ कर्पूर गौरा. अर्धांगी वामांगी, अर्धांगपतीच एकच हात टेकला चटईवर आणि आपण खाली बसल्या. हात चटईवर टेकला, आज्ञाभंग केलं नाही या चौकटीतून वाचली आणि त्याच्यावर बसली नाही, सेवा केल्याचं पाप लागत नाही. याला म्हणायचं भारतीय स्त्री, याला म्हणायचं महाराष्ट्रातली स्त्री. ए लक्ष्मी भस्मान. इथपर्यंत आलतो ना. भाविक कोणाला म्हणायचं? उदाहरण क्रमांक 2 सातवणकर. लक्ष्मी. 3रा आवाज. बाईने विचार केला, जीवनभर मालकाची आज्ञा मोडली नाही आणि आज मोडते. तुळशीला प्रणाम केला आणि तुळशीपासून 22 हातावर स्वतः हातावर कापूर घेतला, स्वतःचं शरीर जोहार करून टाकलं. बाहेर आले, पाहिला आपल्या पतीनं स्वतःचं चिताभस्म केलं. असं उचलली राख. शिवजीच्या पिंडीला राख लावत असताना पतिव्रता स्त्री, बांगड्या जशाल तशा, मंगळसूत्राचा दोरा जशाल तसा, दोरा नाही. 4-5 दिवस असं कळलं. पत्नीनं मालकाला सांगितलं, धनी रोज तुम्ही मुलीला या पलंगावर झोपवता आणि मध्यरात्री ती उठून आपल्याला झोप लागली की ती जमिनीवर झोपते. मी तिला फार काही विचारलं तर ती काही बोलत नाही. ती म्हणते मला झोपीत जेवण लक्षात नाही, मला काही कळालं नाही, मी झोपीतून कधी खाली उतरायचे मला कधी लक्षात यायचं नाही. हे राजाई साप खोटं बोलत होत्या. त्याचं कारण आहे का पुढे? आगी लागवत आहे सुका सांगतो. तर राजाईच्या सोबत आणायला जो गेलेला भाऊ होता, म्हणजे ह्या सरदाराचा मुलगा होता, त्याने विचारलं, का रे बाळा, आपल्या ताईची परिस्थिती कस काय, तिचं घर कस काय? तर त्यानं सांगितलं होतं, बाबा आपल्या ताईची फार मोठी श्रीमंती आहे, फार मोठी श्रीमंती. मुक्काम पडल्याच्या नंतर राजाईनं भावाला सांगितलं होतं, दादा माझ्या घरची परिस्थिती जर तू आईला बाबाला सांगशील तर त्यांना दिवाळीचा सण एखाद्या सुतकी प्रसंगासारखा वाटेल. रक्ताच्या नात्यातलं व्यक्ती मेल्यावर जसा दुःख वाटा असतो
माझ्या घरची परिस्थिती ऐकल्याच्या नंतर आईला आणि बाबाला दीपावली खावा वाटणार नाही रे. दादा तुला बहिणीची शपथ आहे, तुला राजाईची शपथ आहे, माझी गरिबी आई बाबाला सांगू नकोस. सोबतच्या गुमास्त्याला सांगितलं एक लक्षात ठेवा, माझे बाबा जर तुमच्या निष्ठेनं प्रेम करत असतील तर माझ्या बाबांचा आईचा आदर करा. बहीण म्हणून माझी विनंती आहे. जी जी आई ताईसाहेब जी. मुलाला लाख प्रश्न केला राधाताई, पण मुलानं सांगितलं नाही आपल्या बहिणीची गरिबी. तिनं सांगितलं होतं माझी गरिबी जर आईला आणि बाबाला सांगशील तर बहीण मेलेला निरोप ऐकशील. असा घाणेरडा निरोप नकोय आपल्याला, म्हणून आईला आणि बाबाला सांगितलं नाही. एके दिवशी सरदारांनी एका महालात आपल्या मुलासोबत पंढरपूरला आलेल्या दोन्ही गुमास्त्यांना आतमध्ये घेतलं ना आतून दार लावलं आणि दोघांना विचारलं, का रे, मी जितकं प्रेम माझ्या मुलीवर केलंय, जितकं प्रेम माझ्या मुलावर केलंय, असा एक दिवस नाही रे, एक दिवस नाही मी तुम्हाला जेवलं का विचारलं नाही. अरे स्वारीवर जायचं असेल तर माझ्या सोबत घेतलेली शिदुरी बी आधी तुम्हाला खाऊ घालतो रे. आणि असं जर तुमच्यावर प्रेम केलं असेल तर निष्ठावंत मालकाची शपथ आहे, माझ्या मुलीची परिस्थिती कशी आहे सांगा. दोघांच्या डोळ्याला पाणी आलं. सांगितलं, मालक ताईसाहेबांनी शपथ घातली याच्याकरता, मालकाला शपथ घातली याच्याकरता त्यांनी सांगितलं नाही, आणि आम्हाला जबाबदार ठरले याच्याकरता सांगितलं आम्ही नाही. पण तुम्ही आज शपथ घालता, आम्हाला मायबापासारखे तुम्ही मालक आहेत, तुमची शपथ मातीत जाऊ देत नाहीत. ताईची अत्यंत गरिबी आहे, आम्हाला पाण्याशिवाय काही प्यायला भेटलं नाही, फक्त पाणी पिऊन आलोत, ताईच्या घरी आम्हाला खायला भेटलंच नाही. ठीक आहे जाणे. ती रात्र जेवण झालं, मुलीला सोन्याच्या पलंगावर बसलं ताईसाहेब, आणि बाप देवा खाली बसलाय. आणि बापानी सांगितलं, बाई तुझ्या घरी गोदडं आथरायलाय, गोदडं पांघरायलाय, जेवायची परिस्थिती काय. बाबा तुम्हाला कोण सांगितलं? कोणी सांगितलं नाही बाई, गुमास्त्याला शपथ घातल्याच्या करता त्यांनी सांगितलंय, तुझ्या भावांना नाही सांगितलं. मग एवढी तुझ्या सासरी बिकट परिस्थिती असताना माहेरात तू सोन्याच्या पलंगावर का झोपत नाहीस? उत्तर काय देवा? बाबा बाबा माझ्या सासरी 14 लोकांचं कुटुंब आहे, 14 लोकांचं. माझ्या सासरी दर 3 दिवसाला पोटभर कण्या प्यायला भेटतात. रोज नाही बरं, रोज फक्त 3-3 पळ्या कण्या, आणि दर 3ऱ्या दिवसाला गुंडी गुंडी कण्या. पण रोज पोटभर खाला आमच्या सासरी भेटत नाही. मग का ग राजाई? ज्या सासरामध्ये, ज्या नवऱ्याकडे, ज्या सासऱ्याकडे, ज्या सासूकडे, ज्या घरात तुला रोज पोटभर खायला भेटत नाही, तिथे तू आनंदाने झोपते. सोन्याचा पलंग आहे, हिऱ्या माणिकाची कोंदण केलेला महाल आहे, इथे तुला का झोप येत नाही? ऐका बाबा ऐका, माझ्या सासरी खाण्याचा दुष्काळ आहे, पण भजन भरपूर आहे, भजन भरपूर आहे. नामदेवाचे घरी 14 जणे स्मरती हरी. आमच्या घरात 14 जण भजन करतात. सकाळचं भजन असतंय, संध्याकाळचं भजन असतंय. काही कामानिमित्त जर बाहेर कोणी गेले नसतील तर दुपारची धुपारती असते, दुपारचं सुद्धा भजन असते. बाबा झोपडे घरातून चांदण्या दिसत्या. तो दर 3 दिवसाला पोटभर खातो, रोज पोटभर भेटत नाही, पण पोट भरून भजन. पलंग सोन्याचा आहे, महालाला हिऱ्या माणिकाची कोंदण केली, पण इथं टाळ सुद्धा वाजलेला ऐकायला भेटत नाही. म्हणून या सुखाला आग लागो बाबा, या सुखाला आग लागो. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणा, अगिला घेतया सुखा, अगिला घेतया सुखा, अगिला घेतया सुखा, अगिला घेतया सुखा, अगिला घेतया सुखा,
सोन्याच्या पलंगावर का? तिथं भजन तर नाही, पण नुसता टाळाचा आवाज ऐकायला भेटला नाही, म्हणून त्या महालातल्या सुखाला आग लागू म्हणली आग. संत शिरोमणी नामदेवरायची पत्नी, हे जे सुख देवाचं नाव घेऊ देत नाही त्या सुखाला आग लागू. राम वनवासाला गेले, 8:30 ते 10:30 व्हायला पाहिजे, आहे का नाही नियमानं? 8:45 गळ्यात येणं आलता माझ्या, आहे का? माणसानं नियमानं वागावं. ट्रॅक्टर किती महागायचं घ्यावं, पण आपला बांध आला की वळीला पाहिजे. आता आगाव पण आहे, बाकीच्या लोकांना त्रास देणं, आहे का नाही? मला वाटते 10:42 झालीत, पण 5 मिनिटात पुरावा सांगतो. पहिल्यांदा आलोत ना. मला वाटतं एखादी बाई जर आपल्या इथं पिठाला उसण्याला आली, उसनं पीठ मागायला बाया येत होत्या ना, तर डब्यात वाटी खुपसून नका कधी येईन, पण असं उधळून का होत नाही, पण दिलं पाहिजे. मी काय बाई नाही, पण खेड्यातला जन्महीन माझा, त्याच्यामुळे मला माहिती आहे बदलून दिलं पाहिजे. असं मापात पाप करू नये माणसानं. किती लांबून लोक आले तो बापू आज, किती लांब. म्हणूनच करा, यायचं बी आबा परिसरावर प्रेम, काय गोपळी झळकतीनं आपलं तुपलं ओळखीत यायचा भाग आहे नाही. असं असतं बघा कोणाचं. विडाला विडाला एक पुरावा सांगतो तुम्हाला. येत्या 22 तारखेला पंढरीतले मालक, 7व्या अवतारातले भगवान प्रभू रामचंद्र एका दिव्य मंदिरामध्ये विराजमान होणार आहेत. माझा मर्यादा पुरुषोत्तम ब्रह्मांडाचा नायक एका दिव्य वास्तूमध्ये विराजमान होणार आहेत 22 तारखेला, येत्या 22 तारखेला. म्हणून त्या 22 तारखेला ज्या ज्या गावातून माणसं आले त्या त्या गावातल्या लोकांना पायाला स्पर्श करून विनंती करतो, त्या दिवशी आपल्या गावात दिवाळी साजरी करा. त्या दिवशी आपल्या गावात गुढीपाडवा साजरा करा. गुढ्या लावा, तोरणं लावा, रांगोळ्या काढा. बायकांनी हरिपाठ वाचा, गाथा वाचा, ज्ञानेश्वरी वाचा. गावातल्या मंदिरात भजन करा. शक्य असल्यास एखाद्या सद्भक्तानं त्या दिवशी कण्या घुगरीची पंगत द्या. मी म्हणत नाही बुंदीच करा, कण्या भाकरी काय, आमटी भाकरीची पंगत द्या, पण उत्सव साजरा करा. माझा जगाचा पाप एका दिव्य मंदिरामध्ये विराजमान होणारे त्या दिवशी विराजमान आहे. त्या मालकाच्या नावानं फक्त अर्धाच मिनिट भीक मागतो. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम
तारखेला तरुणांनी पांढरे पोशाख घाला, सुंदरसा कपाळाला गंध लावा. त्या दिवशी एक फार मोठा उत्सव माझा विश्वाचा मालक एका वास्तूत विराजमान होणार आहे, ज्याच्या कृपेने जग चालते, तो जगाचा बाप. तो आनंद व्यतीत करा, जल्लोष करा, आनंद करा. चला. प्रभू रामचंद्र वनवासाला गेले. आगी लागोत या सुखा सांगतो शेवटचा पुरावा. बापू ऐकतोय तुमचं. एका रत्नाचं लेकरू वाजवायला आहे, एका मृदंग क्षेत्रातल्या रत्नाचं लेकरू आहे आणि एक विराजमान रत्न आहे. प्रभू रामचंद्र ताईसाहेब वनवासाला गेले. वनवास लखनलालजीला नव्हता, पण ज्येष्ठ भाऊ बिना चप्पलचा वनवासाला जातोय. लक्ष्मणजीने विचार केला, घरी नकोय आपल्याला, नकोय आपल्याला. काय त्याग येऊ जीवनातला, सामान्य त्याग असेल. आईचं दर्शन घेतलं लक्ष्मणजीनं. डोंगरोजी गुरुजी सांगायचे, बापू रामचंद्रजी महाराज डोंगरे गुरुजी सांगायचे, लक्ष्मणजीनं आईचं दर्शन घेतलं ना आईला सांगितलं, देवा माय मी रामचंद्रांची सेवा करण्याकरता चाललो. तर आईनं लक्ष्मणजीला सांगितलं, लखन रामचंद्रांची सेवा करत असताना स्वप्नात पण पाप नाही आलं पाहिजे. काय माय असेल होती हे लखन, स्वप्नात पाप नाही आलं पाहिजे, स्वप्नात. लखनलालजीने विचारलं, आई स्वप्न कधी पडतंय ग? झोपल्यावर. मग झोप कशाने येते ग? जेवल्यावर. 14 वर्ष जेवणारच नाही, 14 वर्ष जेवणारच नाही, मग झोप येईल का? आला सामान्य त्याग असेल काय? 14 वर्षावरी केले उपोषण, दानला प्रत्यक्ष अपराधी, दानला प्रत्यक्ष अपराधी. 14 वर्षावरी केले उपोषण, दानला प्रत्यक्षवरी, दानला प्रत्यक्षवरी. 14 वर्ष उपवास केला, जमिनीला पाठ टाकली नाही. वा बापू पुरा वा. काही काही माणसाला कडी लावत गेल्या उभाट्यानं आवथाना वाटतंय, बाण बारीक करायचा ना. हे टाइम संपल्यावर असा लय उल्हास येतो आमच्या. तसे ते मधी बी बदाड पडू देत नाहीत. मधी उभाट्याच आवत असतं, त्याची कव्हा शेल्यावूनच माती असते. जीनच्या पॅन्टीवाल्याला काय कळत नाही, उगा हसू नका. शेला काय कळतो तुम्हाला? चांगले हसायले. जुन्या माणसाला कळत असतो शेला, तुम्हाला कसं कळत शेळा शेला? हे काही काही पुरं बहिऱ्या माणसावानी दोनदा हसत आहेत. ज्याला ऐकू येत नाही ते पुढचं हसल्यावर एकदा हसत आहे, आणि कशामुळे हसलंय कळाल्यावर एकदा हसत आहे. कसं कळून यायला शेला? कळून घे जा राजू, राजू हो. ज्याला संसारात शिखर गाठायचं का, दुःखाचं शिखर ओलांडून पलीकडे सुखाच्या शिखरावर जायचं का, त्याने रानात काम करणाऱ्या बापाचा घाम पहा. त्यानं कमवलेली संपत्ती हिशोबात खर्चित आण. ज्यानं माय बापाच्या अंगाला आलेला घाम पाहिला नाही, त्या पोट्याला कळतच नाही ते खताच्या ढिगलावरलं झाड असते. साखरेच्या पोत्यातल्या मुंगळ्याला अक्कल असते का किती साखर खावा आणि किती बाऱ्या संडासला जावा? अरे बापानं कमवलेली संपत्ती टिकवायची असेल राजे हो, तरुणांना सांगतोय, तर त्याच्या कपाळाचा घाम एके दिवशी रानात जाऊन पहा. त्यानं कमवलेला रुपया तुम्हाला गाडीच्या चाकासारखा वाटेल. तुम्ही हिशोबात पैसे खर्चिताल आणि पप्याची माय आनंदात जगिताल. बापाचा घाम जे पोट्ट पाहत नाही का, ते पैसे इतके उधळीत आहे आणि उडाल्यावर मग दगड याचायला जाते. कणिक तळाला गेली मंजुरीची हवाली, आणि आधी तर पार तुपानं आंघोळ कुरलाला सुंबळ्या तू. हो, कवडीची अक्कल नाही, रातच्या 12 वाजता वाढदिवस साजरा करतो कोंबडीचे अंडे फोडून. भिकार चोट कुठला? तुला अकलीचा कांदा आहे का? माय बाबाच्या जोर उड्या हंतून आलाय का?
लोकांचा घाम बघितला पाहिजे. मालकाने आबा गड्याचा घाम बघावा. ज्याला गरीबाची तळमळ कळते त्याची संपत्ती टिकत असती. हो, ज्याला गरीबाच्या घामाची जाण नाही का त्याला कोण्या दिवशी पंढरपुरातला मालक गुंठ्यावर आणून सांगता येत नाही. हो, गरीबाची जाण ठेवली पाहिजे, कष्टकऱ्याची जाण ठेवली पाहिजे. तरुणांनो, राग येईल तुम्हाला माझ्या बोलण्याचा. काय करताल, दुसऱ्यावर आणायचा नाहीत ना का आणू तुम्हाला. 30 गाव पठ्याल 36 गाव पाईप बी माहिती पैशाचा पाईप पंढरपुरातल्या मालकानं भरभरून दिले मला. मस्त शेती करतोय मी. लोकायला खुश वाटलं. एक जण म्हणला महाराज असं कीर्तन झकास करा. म्हणलं तेव्हा बायकोची साडी नेसून नाचतो. कीर्तन हा झकास विषय असतो रे सुंबळ्या. तुला आकलीचा कांदा आहे का. अरे कीर्तन हा बोधावर आरूढ असणारा विषय. कीर्तन चांग होयांग हरी. इथं बसलेल्या एका सुनानं आजचं कीर्तन ऐकून आदरानं जर सासू सासऱ्याला पाणी दिलं तर त्याचं पुण्य मला लागेल. आणि त्या पुण्याईच्या बळावर तिची लेकरं तिला म्हातारपणी सांभाळतील. म्हणून कीर्तनकारांनी राग येऊ द्या पण चांगलं बोलत जावं. असो, नाही झोपले मालक. देवा त्याग होता लक्ष्मणजीचा. लखनलालजी वनवासाला सोबत गेले. बायकोचा त्याग सांगू का बाबा. 14 वर्षात किती दिवाळ्या आल्या. एकाही दिवाळीला बाई माहेराला नाही गेली. तिचं नाव होतं उर्मिला. खांबाला टेकन दिलं. राजा जनक स्वतः न्यायला आले. तर विहीनबाईला बोलावं कसं. आडवा पडदा लावला धोत्राचा. धोत्राच्या पलीकून कौशल्याबाई होत्या, जनकाच्या विहीनबाई, आणि अलीकून जनक. प्रणाम केला. विहीनबाई, उर्मिलेला न्यायला आलोय. कौशल्या आई साहेबांना सांगितलं व्याही येत असेल तर घेऊन जा. चुलता उर्मिलेच्या महालात प्रवेश केला ना आवाज दिला. उर्मिला नाही बोलली. ए उर्मिला नाही बोलली. तिसऱ्यांदा आवाज दिला. उर्मिला मी काका आलोय. खांबाला हात होता. असं पाहिलं. हालात काका. होय. काम काय ते पटकन सांगा. माझ्या साधनेत व्यत्यय आणू नका. राजा जनकानं सांगितलं बाई तुला दीपोळीला नेण्यासाठी आलो. नकोय. माझ्या कपाळाचे मालक रामप्रभूंच्या जगाच्या मालकाची सेवा करण्याकरता वनात गेलेत. पाण्याचा थेंब पेत नाहीत आणि जगाचा बाप बिना चपलाचा कंदमुळं खाऊन फिरायलाय. आणि जिचा मालक वनात उपाशी आहे अशा मालकाच्या पत्नीनं माहेरात जाऊन लाडू खावा हे उचित नाही. उचित नाही. काका तुम्ही निघून जा. मी तुझ्यासाठी काही करत नाहीत काका. माझे मालक वनात आहेत आणि तुम्ही बोलत असताना भजन बंद पडतंय. तुम्ही लवकर निघून जा. त्याग केला त्याग सुखाचा. आगी लागूत आहे सुखा. नाही गेल्या माहेरात. नाही लाडू खाल्ले. नुसती खांबाला टेकून देऊन पती वनवासात. ऐका पुढचा प्रकार. नंदीग्रामाच्या ठिकाणी एक सर्पीन आपल्या पिलांना घेऊन जात होती. भूक लागली तिला. त्या पिलांना काही खाद्य भेटलं नाही. भरत हे नंदीग्रामाच्या ठिकाणी भजन करत होते. राजपुत्र होते. काय शरीर असेल भरतांचं, काय वैभव असेल, काय रूप असेल भरताचं, काय तारुण्य असेल त्या भरताचं. लालबुंद शरीर होतं भरताचं. लालबुंद राजपुत्रा होती. वाऱ्याच्या फडतकारीने मांडीवरचं वस्त्र थोडंसं पाठीमागं सरकलं आणि भरताची लालबुंद मांडी दिसत होती. राजपुत्र होता आबा तो. राजपुत्र. आणि ती लालबुंद मांडी पाहिल्याच्या नंतर सर्पिणीच्या पिलांनी सांगितलं आई एक एक घास खायचा का याचा. मारायचा का गलच का. सर्पिणीनं सांगितलं पाप्यांनो कुण्या जन्मात पाप केलं याच्याकरता जन्म सर्पाचा भेटलाय. आणि भजन करणाऱ्या साधूला जर खाल्लं तर नालीतल्या आळ्या होतात. काय सर्पिण असेल होती. काय सर्पिण असेल. एक जण म्हणला महाराज सर्पिणीला कस काय कळत आहे. म्हणलं ती का तुझी चुलती थोडीच होती. लोकांच्या कोठ्यातलं शेण चोरणारी. अरे ती सर्पिण एका काळी एका साधूची पत्नी होती. पण एक काम चुकल्यामुळं सर्पाच्या जन्माला गेली ती महाराज. सर्पाच्या योनीला गेली ती.
हे भंगिरी लोक आहेत का, यायला आपल्या संप्रदायावर विश्वास नाही नाल ऐकायला. रे किती श्रीमंत संप्रदाय आबा, ज्या संप्रदायातला तरू सोन्याचा आहे, जयाची हे द्वारी सुवर्णाचा पिंपळ. काय फारदस्त वजनदार संप्रदाय. ही 4 वाघ हरामखोर आपल्याच जन्माला येतात आणि आपली वाभाडे काढतात. आपल्या संस्कृतीवर ज्यांचा विश्वास नाही ती भ्रष्ट नालायक आपल्या संस्कृतीत राहण्याच्या लायकीची नाहीत. आपलं जतन केलं पाहिजे, आपल्यावर विश्वास ठेवला पाहिजे, आपल्या साधू लोकांवर विश्वास ठेवला पाहिजे, आपल्या महात्म्यावर विश्वास ठेवला. संत म्हणून उपवासाची त्याचे पूर्वज नरकात जातील. पैठणच्या मालकांचं वाक्य, संत म्हणून उपवासिती जाणून बुजून त्याचे पूर्वज नरका जाती. त्याचे पूर्वज नरकाला जात असतात. नाही चेष्टा करायची आपल्या धर्माची. काय योग्यता, काय पात्रता आहे का आपली, आपली लायकी आहे का, आपल्या धर्मासाठी योगदान काय, काय हिंमत आहे आपली धर्माची वाभाडे काढण्यासाठी. बघा बाकीच्या धर्माची लोक. अहो मुस्लिम समाजाचा बांधव तुम्ही पहा त्या बिचाऱ्यांचं वागणं. मुस्लिम समाजाचा बांधव अहो भंगार विकत घ्यायचा जरी धंदा करीत असेल, पाव विकायचा धंदा, आईस कांड्या गारी विकायचा धंदा असेल आबा, पण मस्जिदीत गेल्यावर गोल रंगाची टोपी घालून जाणार. काय त्याची धर्मावर पकड आहे, काय त्याची निष्ठा आहे त्या बिचाऱ्याची. तशी आपली निष्ठा आपल्या धर्मावर असावा. लाव द्या 22 तारखेला जे गंध लावित नाहीत त्यांनी त्यांच्या कपाळावर जरा बगळा हागू द्या. हो माझ्या अयोध्येतल्या मालकाला कळाव तू हिंदू आहेस. काय इचुडस तू का कपाळाला गंध लावल्या. आपण ज्या धर्मात आलो त्या धर्माचं अनुकरण करत जा. पंढरपुरातला मालक तुम्हाला मोठं करील. जाऊ द्या गिरगावच्या बाळ्याच्या शब्दावर विश्वास ठेवू नका, पण माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या शब्दावर विश्वास ठेवा. लावचा गंध. गोपीचंद उटी तुळशीच्या माळा रमिरवती. तो गोपीचंद लावतोय, तो उटी लावतोय. आपण त्याचे अनुयायी आहेत, आपण सेवक आहे. तो जगाचा बाप आहे, आपण त्याचे लेकर आहेत. प्रभूची लेकरे सारी, प्रभूची लेकरे सारे. आपण त्याची लेकर आहेत सज्जनांनो. त्याचं अनुकरण करा. त्यानं स्थापित केलेल्या धर्माचं अनुकरण करा. देव आपलं कल्याण करील. याच्यासाठी फार मोठी मोठी लोक थकून गेले. राजांनी बलिदान दिले. पाहे ध्वजेचे चिरगुट राया जतन करीता. काय बलिदान आहे लोकांचं त्या धर्मासाठी. आपलं अनुकरण करा. चला. त्या सर्पिणीनं सांगितलं पाप्यांनो तुम्हाला शिक्षा आहे. काय शिक्षा. आम्ही साधूचं मांस खाल्लं नाही, खावो इच्छा केली. मग इच्छा जरी वाईट झाली तरी पाप लागले. याच्यातून जर मुक्त व्हायचं असेल तर झाडाची सावली कल्ली सूर्य फिरल्याच्या नंतर आबा भरताच्या अंगावर ऊन आलं आणि उन्हात भजन करीत असताना अंगाला घाम आला. हा घाम पुसायचं काम करा. सर्पाने विचारलं पिलांनी, आई घाम कसा पुसायचा. तोंडानं वारं घाला. आणि तिचे सगळे पिलं चारी बाजूने भरताला वारं घालीत होते. भरताने विचार केला दुपारची वेळे आपला स्वेद कोण पुसलाय. स्वेद म्हणजे घाम. वरुता काया स्वेद आतील. काया म्हणजे शरीर आणि स्वेद म्हणजे घाम. डोळे उघडून पाहिलं तर सर्प घाम पुसतात. का रे. सर्पिणीने विचारलं कोण आपण. राजा दशरथाचा पुत्र आहे, अजराजाचा नातू आहे, रघुवंशातला आहे. सर्पिणीनं सांगितलं आपण भरत राजा दशरथाचे पुत्र आहात. मग अयोध्येसारखं स्वराज्य सोडून तुम्ही इथं वनात अंगाला काव का लावली. काय म्हणावं भरतानं त्या सर्पिणीला. माय माय माझा जगाचा बाप वनात गेलाय ग. माझा विश्वाचा बाप बिना चपलाचा वनात फिरतोय ग. आणि जगाच्या बापाने वनात फिरावा
आणि मी अयोध्येतल्या राज्यातले चोजले पूर्ण करत असताना, शारीरिक चोजले पूर्ण करत असताना आनंद लुटावा, हे चोजले पूर्ण करत असताना देवाचं नाव विसरतोय ग. याच्याकरता अयोध्येच्या सुखाला लात मारली, आगी लागो तया सुखा, अंगाला काव लावली आणि नंदीग्रामाच्या ठिकाणी भजन सुरू केलं. आगी लागो तया सुखा, जेने हरिने मुखा, विढोबार कुमाये, विठोबार कुमाये, विठोबार कुमाये, विठोबार कुमाये. ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली, हे ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली. हे ज्ञानेश्वर माऊली नाराज. 50 वर्षापासून चालत असलेली ही भव्य दिव्य नागपिंपरी नगरवासियांकडनं तुम्हा गावात जेवढ्या आडनावाची माणसं असतील, मला काही नाव पाठ नाही देवा सगळ्यांचं, सगळ्या आडनावाच्या माणसांना धन्यवाद. तुम्हा गावकऱ्यांच्या वतीने माणिकरावजी दापकर भाऊ बेलंबेकर तारखेच्या संदर्भात बोलत होते, काही कामानिमित्त ते आज येऊ शकले नाही, त्यांना सुद्धा धन्यवाद. उपस्थित पंचक्रोशीतून आपला अमूल्य वेळ खर्च करून तुम्ही भगवंताच्या चिंतनाकरता घातला. तुम्हा श्रोत्यांच्या चरणी गिरगावकराचा नाक घासून प्रणाम. परमार्थिक क्षेत्रातलं एक नाविन्यपूर्ण रत्न आदरणीय आबांना सुद्धा मनपूर्वक प्रणाम करतो. ताईसाहेबांनी या सत्याचं रोपटं लावलं, त्या सुद्धा हजर आहेत. ताईसाहेब तुम्हाला सुद्धा प्रणाम. भूदेव देवा तुम्हाला सुद्धा प्रणाम करतोय. एका परमार्थिक क्षेत्रातलं, मृदंग क्षेत्रातलं नाविन्यपूर्ण रत्न आदरणीय गुरुजींचे सुपुत्र आमचे अनुज महाराज तुम्हाला सुद्धा प्रणाम करतोय. माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाचं चिंतन करणारी ही दिव्य तेजस्वी वारकरी मंडळी, मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या आणि साऊंड सिस्टीमवाल्यांनी सुद्धा आवाज फार छान दिला, त्यांना धन्यवाद. हे कॅमेरावाले गोविंद तुम्हाला तुला बी धन्यवाद रे, धन्यवाद. माझ्या लग्नात एक पण फोटो नव्हता आणि आता तुम्ही कीर्तनात 2-2, 3-3 घंटे घ्याले. चला आपलं असं समाधान मानायचं. हो, बापाच्या लग्नात साड्याला मंडप उडाला तर बाप पोराच्या साड्यात म्हणला आपले साडे उरकून घ्यायचे. म्हणलं येडपटेच का काय? आता तुला पोराच्या लग्नात तू हे साडे कशी करता येईल असं होत असतं काय का नाही? आपले तवा जरी नाही फोटो निघले तर आता निघायले तर आपलं नशीब मानावे ते म्हणी समाधान आहे का नाही? आता असं मानून घ्यायचं आपण. कॅमेरावाल्याला सुद्धा धन्यवाद. कडवे चांगले टाकत जा ही तुम्हाला विनंती. पुनश्य तरुणांना सांगतो 50 वर्ष आहे. पवित्र नागनाथाचं अधिष्ठान आहे, भगवान मारुतीरायाचं अधिष्ठान आहे. मुलांना हात जोडून विनंती करतो, या पर्वणीहून आपल्या आईवडिलांना चांगलं बोलत जा. त्याच्यासारखा परमार्थ जगात दुसरा कुठलाच नाही. आई वडिलांचं दिवसात एकदा दर्शन घेणाऱ्याला भारतातल्या कोण्याच महाराजाच्या पाया पडायची गरज नाही. कोण्याच लिहून घ्या. कीर्तनात बोलणं इतकं सोपं आहे आबा. कॉलर धरून विचारीन कोणी बाळ्या कशातलं सांगायलाच विचारीन, तू कशातलं सांगायला वाचून सांगतोय. पाहुणी ग्रंथ. माय बापाचं जो मुलगा दिवसात एकदा दर्शन घेतो का त्याला भारतातल्या कोण्याच महाराजाच्या पाया पडायची गरज नाही. आणि जो दिवसात 3दा दर्शन घेतो का मुलगा, पंढरपुरातला मालक त्याला कडेवर घेतो. पंढरपुरातला मालक त्याला कडेवर घेतो. इतकी ताकद आहे आई वडिलांना नमस्कार करण्यात. आपल्या मायबापाला देव समजा सज्जनांनो, लय मोठी ताकद आहे रे मायबापाची. तरुणांना पोरायला सांगतो बरं का, म्हाताऱ्या माणसांना असं म्हणण्याची माझी काय पात्रता आहे. माझ्या वयातल्या तरुणांना, मी धोतारावर म्हातारा दिसतो पण जास्त वय नाही माझं. धोतारामुळे म्हातारा दिसतो. असं होतं कधी कधी. एक जण म्हणला, महाराज आम्हाला वाटतं तुम्ही 65 वर्षाचे असताना. म्हणलं मला उगच काऊन हाफ तिकीट करायला हेडपटे का काय, असं कसं काय म्हणायला. आमच्या घरी असंच झालं, बाई तुम्ही कीर्तनात काही घाली जा पण घरी आल्यावर पॅन्टच घाली जा. मी 2 कोयते विकत आणले. ती म्हणली कोयते कशाला आणलेत? म्हणलं ऊस तोडायला जायचं. बया, आणि आपल्याला कोण ऊस तोडायला नेईल? आणि म्हणलं पॅन्ट घातल्यावर कोण कीर्तनाला नेईल? तेव्हापासून मला म्हणलीच नाही पॅन्ट घाला. असं माझ्या घरी झालंच नाही. तुम्हाला राग येईन म्हणून आमच्या घरच्यावर घ्यालो, पण हे तुमचं सांगायलो हे ध्यानात ठेवा. हो, इतकी येडपट बायको असल्या मी रामदेव बाबाच्या आश्रमात गेलो असतो ना. हो, असं नाही, असं नाही, असं नाही. चला, आपल्या आई वडिलांचा सांभाळ करा. माझे देहूतले मालक, नमोतया माता पित्याचे पालन. जो आई वडिलाचं पालन करतो तो कुबराय त्याला नमस्कार करतात. सर्वात मोठे पूजनीय देव असतील तर आपले आई वडील आहेत. झालेली सेवा या अधिष्ठान दैवताच्या चरणी समर्पित करतो. या परिसरातला येती योगी जपी तपी अनुरागी सिद्ध महात्मे जे परिसरात असतील त्यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. विठ्ठल जय जय बोलिले